नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज थोरात पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। 16 नोव्हेंबर 2021 पासून तर 15 डिसेंबर 2021 पर्यंत जे SSC GD कॉन्स्टेबलची जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या दृष्टिकोनातूनच आणि जे पोलीस भरतीचे जे काही राहिलेले पेपर आहे त्या पेपरच्या दृष्टिकोनातून आज आपण 50+ कोविड-19 वर आधारित जे काही प्रश्न बनवू शकतात ते सर्व प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। म्हणून कोणीही प्रश्नाला मिस करू नका, ठीक आहे। आणि हे सर्व प्रश्न पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नापर्यंत सर्वांनी याकडे व्यवस्थित लक्ष द्या। तर चला मग या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघूया। तर या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, कोरोना व्हायरसची जी सुरुवात आहे ही केव्हा झालेली होती। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हिंदीमध्ये क्वेश्चन दिला आहे, SSCच्या मुलांच्या दृष्टिकोनातून मी घेतलेले आहे आणि पोलीस भरतीच्या मुलांसाठी सुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे। सर्व एक्सप्लेनेशन ही मी तुम्हाला मराठीमध्ये करून देईल। तर बघा पहिला प्रश्न या ठिकाणी दिला आहे, कोरोना व्हायरस की सुरुवात म्हणजे याची सुरुवात कधी झालेली होती। तर कोरोना व्हायरसची जी सुरुवात आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये 2021 या वर्षात चीनमधील वुहान या ठिकाणावरून झालेली होती। तुम्हाला या ठिकाणी वेगळा प्रश्न असाही विचारला जाऊ शकते की कोरोनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली, तर 2019 मध्ये, ठीक आहे। देश जर म्हटलं तर कोणता राहील, चीन, आणि जर शहर जर म्हटलं तर वुहान राहील। त्यानंतरचा प्रश्न बघा आता, कोरोना का आधिकारिक नाम क्या आहे। कोरोनाचं जे वेगळं नाव आहे किंवा जे सायंटिफिक नेम आहे ते काय आहे, तर ते आहे कोविड-19 म्हणजेच कोविड-19। यालाच कोरोना व्हायरस डिसीज सुद्धा म्हटलं जाते, कारण की हे एक व्हायरल डिसीज आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, WHO द्वारा, WHO म्हणजेच काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याद्वारे वैश्विक महामारी घोषित केली, म्हणजे कोरोनाला कोणत्या दिवशी वैश्विक महामारी म्हणून घोषित केलेली होती, तर ते केलं होतं 11 मार्च 2020ला। त्यानंतरचा प्रश्न बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी दिलेला, कोरोना वायरस से मानव शरीर का प्रभावित होने वाला अंग कौन सा है, म्हणजे कोरोनामुळे मानवी शरीरातील कोणता भाग हा प्रभावित होतो, त्याचं अचूक उत्तर राहणार आहे तुमचं फेफडा, म्हणजेच या ठिकाणी लंग्स होईल। लंग्स मीन्स तुमचं फुफ्फुस। नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारत में कोरोना वायरस का पहला मामला दर्ज किया गया था, तर म्हणजे भारतामधील पहिला जो कोरोनाची जी केस आहे ही कोणत्या स्टेटमध्ये दर्ज करण्यात आलेली होती, तर ते स्टेट आहे तुमचं केरळ। त्यानंतर बघा, कोरोना काल में दुनिया का पहिला मास्क मुक्त देश बना है, तर कोरोना या काळामध्ये ही एक अशी बिमारी होती की जी दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्याने होऊ शकत होती, त्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला मास्क कंपल्सरी केलेला होता। तर पहिला मास्क मुक्त जर देश जर म्हटलं तो राहणार आहे इस्राईल। नेक्स्ट क्वेश्चन बघा, देश में कोरोना वायरस के संक्रमण से पहली मौत किस स्टेट में हुई थी, म्हणजे कोणत्या देशामध्ये, कोणत्या स्टेटमध्ये पहिली मौत झाली होती आपल्या भारतामध्ये, ते स्टेट आहे तुमचं कर्नाटक। सर्वच्या सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि याच पद्धतीचे प्रश्न हे एक्झाममध्ये विचारले जात आहे, ती पोलीस भरती असो की अदर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एक्झाम असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असो। म्हणून या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत टिकून राहा आणि व्यवस्थित याकडे लक्ष द्या। नंतरचा क्वेश्चन बघा, PM नरेंद्र मोदी ने जनता कर्फ्यू लगाने की अपील कब की थी, तर बघा जेव्हा कोरोना ही महामारी आपल्या भारतामध्ये आली होती तेव्हा सर्वप्रथम माननीय प्रधानमंत्रीजी यांनी कर्फ्यूची घोषणा केली होती आणि ती कर्फ्यूची घोषणा केली होती 22 मार्च 2020ला। आणि हा जो कर्फ्यू होता हा 3 दिवसाचा कर्फ्यू होता, ठीक आहे। आणि त्यानंतर मग लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं होतं, तर तो क्वेश्चन सुद्धा समोर दिलेला आहे, तो सुद्धा आपण बघू। भारत में प्रथम बार लॉकडाऊन कधी घोषित करण्यात आलेलं होतं, ते घोषित करण्यात आलं होतं 25 मार्च पासून तर 14 एप्रिल 2020 पर्यंत, आणि टोटल हे लॉकडाऊन होतं 21 दिवसाचं। नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी भारत में प्रथम बार लॉकडाऊन कब लगाया गया था, म्हणजे भारतामध्ये कधीपासून लॉकडाऊन हे घोषित करण्यात आलेलं होतं, ते घोषित करण्यात आलं होतं 25 मार्च ते 14 एप्रिल 2020 पर्यंत, म्हणजे टोटल याचा जो कालावधी होता हा होता 21 दिवसाचा। तर टोटल कालावधी याचा राहणार आहे, टोटल 21 दिवसाचा याचा का होता, कालावधी होता। त्यानंतरचा बघा आता क्वेश्चन, यानंतरचा क्वेश्चन दिला आहे, कोरोना को महामारी घोषित करने वाला पहिला राज्य कौन सा है, तर कोरोनाला महामारी म्हणून घोषित करणारं पहिलं राज्य जर म्हटलं तर या ठिकाणी हरियाणा राहील। नेक्स्ट क्वेश्चन बघा आता या ठिकाणी, नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, कोरोना वायरस के कारण पूर्ण कर्फ्यू लगाने वाला पहिला राज्य कौन सा, म्हणजे भारतामध्ये कोरोनामुळे पूर्णपणे कर्फ्यू लावणारे जे स्टेट आहे तर ते स्टेट बनणार आहे या ठिकाणी पंजाब।
त्यानंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोरोना वायरस के कारण लॉकडाऊन करने वाला पहिला राज्य. तर बघा, कोरोना वायरस के कारण लॉकडाऊन करने वाला पहिला राज्य जर म्हटलं तर पहिलं राज्य आहे या ठिकाणी राजस्थान. आणि बघा, कर्फ्यू लावणारं जर राज्य जर म्हटलं ते राहणार आहे पंजाब. ठीक आहे, सिली मिस्टेक तुमच्या एक्झाममध्ये होऊ शकतात आणि या गोष्टीकडे तुम्हाला काय करायचं, व्यवस्थित फोकस करायचा आहे. पूर्ण कर्फ्यू जर म्हटलं तर या ठिकाणी पंजाब येईल आणि पूर्ण जर लॉकडाऊन जर या ठिकाणी लॉकडाऊन जर म्हटलं तर ते येणार आहे तुमचं राजस्थान. नंतरचा प्रश्न बघा, कोविड-19 के सभी प्रोटोकॉल लागू करने वाला दुनिया का पहिला एअरपोर्ट कोणसा आहे. म्हणजे बघा, कोविड-19साठी जे प्रोटोकॉल घोषित केले होते गव्हर्नमेंटनी, ते जे घोषित केलेले जे प्रोटोकॉल आहे तर हे लावणारं आपल्या जगामधलं पहिलं असं एअरपोर्ट कोणतं आहे, तर तो देश जर म्हटलं तर इटली राहील. आणि त्यामधला एअरपोर्टचं नाव जर म्हटलं तर फ्युमिसिनो एअरपोर्ट राहणार आहे. तुम्हाला देशही विचारला जाऊ शकते आणि ते एअरपोर्टसुद्धा विचारलं जाऊ शकते. नंतरचा क्वेश्चन बघा, कोविड-19 वॅक्सिन प्राप्त करने वाले पहिले भारतीय व्यक्ती कोणसे थे. म्हणजे बघा, भारतामध्ये कोविड-19 ही वॅक्सिन घेणारा पहिला व्यक्ती जर म्हटलं तर तो राहणार आहे मनीष कुमार. या व्यक्तीवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते, कारण की हा पहिला व्यक्ती आहे जो कोविडचा काय घेतला, त्यांनी वॅक्सिन घेतलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, कोविड-19 से संक्रमित पहिले प्रधानमंत्री कोणसे आहे. तर बघा, कोविड-19 मुळे संक्रमित झालेले जगातील पहिले जर पंतप्रधान जर म्हटलं ते आहे बोरिस जॉन्सन. आणि हे कोणत्या देशाचे आहे, तर ते आहे ब्रिटन या देशाचे. ठीक आहे, तुम्हाला देशावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, कोविड-19 हेतू संयुग्म टीका विकसित करने वाला पहिला देश कोणसा आहे, तर तो देश आहे या ठिकाणी क्युबा. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन दिला या ठिकाणी, यूएन की कोवैक्स योजना के तहत मुफ्त वॅक्सिन पाने वाला पहिला देश कोणसा आहे. तर बघा, यूएन म्हणजेच या ठिकाणी युनायटेड नेशनची जी कोवॅक्स योजना आहे तर ही मुफ्तमध्ये म्हणजे फ्रीमध्ये मिळवणारा पहिला देश जर म्हटलं तो राहणारा या ठिकाणी घाना. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोविड-19 रोगियों के पहिला प्लाझ्मा बँक खोला गया. तर बघा, कोविड-19 या रोग्यांसाठी पहिला जो प्लाझ्मा बँक आहे तर हा कोणत्या ठिकाणी खोलण्यात आलेला होता, तर तो होता दिल्लीमध्ये. आणि तुम्हाला यावर आणखी एक प्रश्न बनवला जाऊ शकते की सर्वाधिक प्लाझ्मा थेरपी ही कोणत्या राज्यामध्ये झालेली होती. तर ऑलरेडी मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये याबाबत सांगितलेलं आहे, तर तुम्हाला याचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न असा आहे की सर्वाधिक प्लाझ्मा थेरपी कोणत्या राज्यामध्ये झालेली होती. त्यानंतरचा प्रश्न बघा, आता वयस्क आबादी का 100% टीकाकरण वाला पहिला गाव कोणसा आहे. तर बघा, 100% टीकाकरण म्हणजे लसीकरण झालेलं पहिलं जे गाव आहे कोणतं आहे, तर ते गाव आहे वेयान. आणि हे जे गाव आहे तर हे गाव येणार आहे जम्मू काश्मीर या स्टेटमध्ये. तर ठीक आहे, गावाचं नाव व्यवस्थित लक्षात घ्यायचं, वेयान. आणि जर स्टेट जर म्हटलं तर येणार आहे जम्मू काश्मीर. आणि तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकते, सध्या जम्मू काश्मीर हे फोकसमध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोरोना से मुक्त होने वाला भारत का पहिला राज्य एवं पहिला केंद्रशासित प्रदेश कोणसा आहे. म्हणजे बघा, कोरोना मुक्त झालेलं पहिलं स्टेट जर तुम्हाला विचारलं तर ते स्टेट येईल तुमचं गोवा. आणि जर पहिलं केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं तर ते येणार आहे अंदमान निकोबार द्वीप समूह. त्यानंतरचा प्रश्न बघा, आता कोविड-19 के खिलाफ म्हणजे याची कोविड-19च्या विरुद्ध कुडोल ही पहल म्हणजेच काय योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर कुडोल ही जी पहल म्हणजे जी योजना आहे तर ही मणिपूर राज्याशी संबंधित आहे. आणि ही जी योजना राबवली होती ही कोरोना-19च्या विरुद्ध काय केली होती, राबवलेली होती. नंतरचा क्वेश्चन बघा, कोविड-19 से मुक्त होने वाला पहिला युरोपीय देश कोणता आहे. तर बघा, आता कोविड-19 पासून मुक्त होणारा पहिला युरोपीय देश जर म्हटलं तो येणार आहे तुमचा स्लोव्हेनिया. बघा, आता स्लोव्हेनिया हा पहिला काय युरोपीय देश आहे. तुम्हाला जर पहिलं जर आपल्या भारतामधलं जर स्टेट जर म्हटलं तर गोवा राहील. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं तर अंदमान निकोबार राहणार आहे. आणि जर पहिलं जर टीकाकरण झालेलं जर गाव जर म्हटलं ते राहणार आहे वेयान. त्यानंतरचा प्रश्न बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोविड-19 से मुक्त होने वाला पहिला युरोपीय देश स्लोव्हेनिया हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, आता कोविड-19 टेस्ट की सुविधा वाला भारत का पहिला एअरपोर्ट कोणसा आहे. तर बघा, कोविड-19ची जी सुविधा पूर्णपणे दिल्या गेलेली आहे तर ते भारतामधील पहिलं एअरपोर्ट जर म्हटलं तर दिल्ली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, कोरोना का टीका विकसित करने का दावा करने वाला पहिला देश कोणसा आहे. तर बघा, कोरोनासाठी जी लस निर्माण करण्यात आली होती तर ही लस सर्वप्रथम कोणत्या देशानं केली असा दावा करण्यात आलेला होता, तर तो देश राहणार आहे या ठिकाणी रूस. ठीक आहे, रूस म्हणजे या ठिकाणी रशिया होईल. त्यानंतर प्रश्न बघूया,
जीवनवायू उपकरण को विकसित किया है? तर बघा, जीवनवायू हे एक उपकरण विकसित करण्यात आलेलं होतं आणि हे विकसित केलेलं जे उपकरण आहे ते हे कोणी केलं होतं? ते केलं होतं IIT रोपड यांनी. त्यानंतरचा प्रश्न बघा, WHO ने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन ने भारत में पाए गए कोरोना वायरस के 2 वेरिएंट कप्पा तथा डेल्टा के स्टोन का नाम क्या दिया है? तर बघा, आता भारतामध्ये कोरोना वायरसचे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे व्हेरिएंट बघितले होते. तर त्यासाठी बघा त्याला त्याचं एकाचं नाव कप्पा तथा दुसरा डेल्टा. या स्टेनचं जे एक सायंटिफिक नेमसुद्धा दिलं होतं ते नाव काय? तर पहिल्याचं जे राहील, जसं कप्पा जो राहणार आहे तो आहे B.1.617, म्हणजेच बघा B.1.617 काय येणार आहे 1. आणि जर डेल्टाचं जर म्हटलं तर B.1.617.2 म्हणजेच 2 राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, जानवरों के लिए कोरोना टीका विकसित करने वाला पहिला देश कोणता आहे? तर बघा, जनावरांसाठी पहिला जर टीका विकसित करणारा जर देश जर म्हटलं तर कोणता राहील? रूस राहील. आणि तुम्हाला यावर एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की सर्वप्रथम कोणता प्राणी हा कोरोनामुळे किंवा कोणत्या प्राण्याला सर्वप्रथम कोरोनाची लागण झालेली होती आणि तो कोणत्या देशाचा आहे? तर ऑलरेडी या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेलं होतं. तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता या ठिकाणी. तर बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रेल्वे द्वारा पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस चलाई गई. तर रेल्वे द्वारा ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या गेली होती, तर ती कोणत्या ठिकाणावरून कोणत्या ठिकाणापर्यंत चालवल्या गेली होती? तर ती आहे विशाखापट्टणमपासून नागपूरपर्यंत. त्यानंतरचा प्रश्न बघा आता, भारत की पहिली कोरोना वॅक्सिन कोवॅक्सिन का निर्माण किसने किया था? म्हणजे भारतामधली जी पहिली जी कोवॅक्सिन आहे तर याचं निर्माण कोणी केलेलं होतं? ही कोवॅक्सिन पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. तर बघा, ही तयार केली होती भारत बायोटेक अँड भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद म्हणजे ICMR ने तयार केलेली होती. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोविशिल्ड का निर्माण म्हणजे कोविशिल्ड ही वॅक्सिन कोण तयार केली होती? तर ती तयार केली होती ऑक्सफर्ड एस्ट्रोजेनिका म्हणजेच काय सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांनी तयार केलेली होती. आणि भारतामध्ये 3 पद्धतीच्या वॅक्सिन सध्या दिल्या जात आहे. एक आहे या ठिकाणी कोवॅक्सिन दिली जाते, त्यानंतर कोविशिल्ड दिली जाते आणि एक दिली जाईल या ठिकाणी स्पुटनिक 5. त्यानंतर बघा क्वेश्चन आता नंतरचा क्वेश्चन बघूया आपण, कोविशिल्ड का निर्माण कोने केलं होतं? तर सिरम इन्स्टिट्यूट पुणेने केलं होतं. नंतरचा क्वेश्चन बघा, भारत में कोविड टीकाकरण अभियान की सुरुवात कब हुई थी? भारतामध्ये कोविड लसीकरणाची सुरुवात कधी झालेली होती? तर ती झाली होती 16 जानेवारी 2019ला. तुम्हाला डेट सुद्धा विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर बघा, टीका उत्सव मना गया. तर हा जो लसीकरण जो एक आपण उत्सव म्हणू शकतो किंवा सण म्हणू शकतो, तर हा कधी साजरा करण्यात आलेला होता? तर तो साजरा करण्यात आला होता 11 एप्रिलपासून तर 15 एप्रिल 2021 पर्यंत. नंतरचा क्वेश्चन बघा, टीकाकरण से पहिले रजिस्ट्रेशन हेतू डिजिटल प्लॅटफॉर्म याला काय म्हटलं जाते? म्हणजे टीकाकरणासाठी जे रजिस्ट्रेशन किंवा जे एक ॲप सुरू करण्यात आलं होतं ते ॲपचं नाव काय? तर ते आहे कोविन ॲप. आणि हा प्रश्न एक्झाममध्ये ऑलरेडी खूपदा विचारलेला आहे. म्हणजे लसीकरणासाठी जर ॲप जर म्हटलं तर कोविन राहील, ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला कोरोना संदर्भात जी इन्फॉर्मेशन जर म्हटलं तर त्या संदर्भात जे ॲप तयार करण्यात आलं होतं ते होतं आरोग्य सेतू. हा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारलेला होता, ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण या ठिकाणी बघूया, इस्रो द्वारा निर्मित व्हेंटिलेटर का नाम आहे? तर बघा, इस्रोद्वारे निर्माण जे करण्यात आलेलं व्हेंटिलेटर होतं, ठीक आहे, तर याचं नाव काय होतं? तर नाव आहे स्वस्थ प्राण आणि वायू. तुम्हाला माहीत असेल की कोरोना काळामध्ये सर्वाधिक व्हेंटिलेटरची कमतरता भासत होती, त्याचमुळे इस्रोनी व्हेंटिलेटरची निर्मिती केली होती आणि त्याचं नाव त्यांनी दिलं आहे स्वस्थ प्राण आणि वायू. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण कोरोनावरील संपूर्ण प्रश्न हे बघितलेले आहे. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही त्याला लाईक आणि शेअरसुद्धा करू शकता. जर या संदर्भात तुमचे कुठले जरी समजा जर काही प्रश्न असेल किंवा त्या संदर्भात तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा मला सांगू शकता. जर चॅनलला अजून कोणीही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला तुम्ही सुरुवातीला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. तर मित्रांनो, टोटल SSC GDचा हा 1 महिन्याचा शेड्यूल आहे. त्या 1 महिन्यामध्ये जे आता एक्झाममध्ये जे क्वेश्चन होत आहे ते क्वेश्चन कोणत्या पद्धतीने विचारल्या जात आहेत त्यावर सुद्धा आपण डेली एक व्हिडिओ घेणार आहे. आणि तुम्हाला 1 महिन्यापर्यंत टोटल SSC GDची मी इन्फॉर्मेशन देत राहील. आणि या इन्फॉर्मेशन तुम्हाला अशीच पूर्णपणे मिळत राहावं यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला वेळेत मिळून जाईल.